बाबा लगीन या डिंचाक डिचाक डिंचाक डिचाक नवरा आला वेशी पाशी नवरी बी आली वेशी पाशी बाबा लगीन माझ्या बाबाचं लगीन डिंचाक डिचाक बाबा बाबा पू बाबा ए बाब्या गप रे बाप गप कशाला ढोंगण मोठं करून ओरडतोयस? बाबा बाबा लगीन लगीन नवरी आली वेशी पाशी पुई पुई कुणीतरी या बाब्याला सांगा रे, याचा सोट्या आता मरून गेलाय, आता उठणार पण नाही, लग्न करून काय उपयोग नाही. बाबा मी वायगराच्या गोळ्या खातो बाबा लगीन लगीन बाबा अरे बाब्या लेका, इथं मी माझ्या लग्नाचं बघतोय, दुसरी बायको करायची म्हणतोय, माझी बायको गेली मला सोडून द्यावा घरी, आणि तू कसलं लगीन लगीन करतोय? याची शिट्टी कुणीतरी बंद करा. डोळे बाग हे बाब्या. मित्रांनो, अक्षरशः मला वाईट वाटायला लागलं हे व्हिडिओ बनवताना, हे सगळं तुम्हाला सांगताना. कारण की माझं पण लग्न झालेलं नाही, तुमचं पण झालं नसेल किंवा झालं असेल पण झालेलं नसेल लग्न, तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूपच धक्कादायक, खूपच दुःखदायक, खूपच म्हणजे हृदयाला स्पर्श करून जाणार आहे आपला आजचा व्हिडिओ. तर विषय कसा आहे, आपण इंस्टाग्रामवरती व्हिडिओ स्क्रोल करतो आणि एक पोरगानी एक पोरगी माझ्या एकदम टपाकदिशी फीडमध्ये येऊन टपकली. काय करायला लागलीत काय समजेना, माझ्या डोक्यात आयटम बॉम्ब फुटायला लागलं, धाड धूड धूड. बेबी आपलं बघायला लागलो, यांचं अकाउंट चेक केलं, ह्या पोराला साधं ढुंगण धुवायला येत नाही, अजून पॅन्टच्या आत अंडर पॅन्ट घालत नाही, आणि हे पोरगा आपल्या सगळ्यांचं ढुंगण जळवण्यासाठी इंस्टाग्रामवरती एक अकाउंट बनवले आणि त्याच्यावरती एका पोरगीसोबत लहानग्या पोरगीसोबत लहान पोरग लग्न करतंय, काय काय पाहिजे ते करतंय. तर मित्रांनो, आपण सगळं सविस्तर बघणार आहे, पण त्याच्या अगोदर आमच्या चॅनलवरती नवीन असेल तर एक सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला समजेल की पुढे आपल्या व्हिडिओमध्ये काय काय होणार आहे आणि आपल्याला भरपूर व्हिडिओ पण बघायला मिळतील. तर चला मित्रांनो, वेळ वाया न घालवता ह्या येड चाळ करणाऱ्या जोडीला भेटूया. कोण म्हणतं माझ्या लेकाला मुलगी भेटत नाही? कोण म्हणतं माझ्या लेकाला मुलगी भेटत नाही? आणली बरं का सीन करून. कशी अहो काकी, तुम्ही तुमच्या पोराला, त्या पोराला अजून ढुंगण धुवायला येत नाही, त्याला बायको करून आणली, सून करून आणली घरात, मग आम्हाला कशाला दाखवताय? आमचं कशाला जळवताय ढुंगण? आमचं झालेलं नाही, आम्हाला माहिती आहे की आमचं 25-26 वय निघून गेले. मला पण वाटतंय की माझं लग्न व्हावं, मला एखादी चांगलीशी पोरगी मिळावी, लग्न करून चांगला सुखाचा संसार करावा. आणि ही ताई सांगायला लागल्या, कोण म्हटलं माझ्या लेकाला मुलगी मिळत नाही? इकडं सून येते, इकडं लेक येतोय चायच्या गावात. अहो काकी, त्या पोराला आणि पुरीला लग्न करून देण्यापेक्षा जरा शाळेत घालवलं असतं, कुठेतरी मोठ्या नोकरीला लागलं असतं, सरकार नोकरीला लागलं असतं. उगाच हे लग्न करून आता उद्या काय करणार आहे? आता ह्या दोघांचं वय 16 पण पूर्ण नसेल, 18 पण राहू दे, 16 पूर्ण नसेल मित्रांनो, मी म्हणतोय. आणि ही लग्न करून आता इथनं पुढे काय करणार आहेत? बाय चान्स यांचं 18 पूर्ण झालं, भविष्यात यांनी पोराचा विचार केला, ह्यांना दोघांना पोरं झालीत, तर ह्या दोघांचं पोरग पण म्हणेल तिच्या आईच्या गावात, आजे पप्पा मम्मी तुम्ही पण लहान वयात लग्न केलं तर माझं पण लग्न लावून द्या. अरे काय जरा काहीतरी आहे का नाही? बालविवाहाला बंदी घातली आणि ही लोक इथं बालविवाह करून सगळं येडचाळ करून इंस्टाग्रामवरती आमचं डोंगण जळावं लागलेत. काकी जरा असं डोक्यावर पडल्या का वागू नकोसा, दोघांनी शाळेत घालवा, काहीतरी जरा चांगलं शिकतील. अहो हा फोन काम नाही करा ना, दुसरं घेऊन जा ना. मग तू बी काम करत नाही, मी दुसरं बाई पाहू. अरे चिमणी सारख्या दिसतेल्या बोक्या, आधी एक लगीन केलंय, तिचं पण वय कमी आहे, तुझं पण वय कमी आहे, इंस्टाग्रामच्या नादात, रीलच्या नादात, व्ह्यूजच्या नादात, फॉलोअर्स वाढवायच्या नादात तू काय करतोय? तुझं तुला समजा ना, शाळेत जा रे. आणि इथं आता ही पोरगी म्हणली ही मोबाईल काम करण झालाय, दुसरा घेऊन द्या, तर हे पोरगं म्हणते तू पण काम करत नाहीस, मी दुसरी बायको करू का? मित्रांनो, मला तरी वाटतंय की नाही, ह्याच्या ढोंगणावरती चपाचप ह्याच्या पप्पा मम्मीने जरा वडला असतं की नाही, हे असं येडचाळ ह्यानं केलं नसतं. मित्रांनो, खरं तर तुम्हाला सांगू, एक खरी रियालिटी आजकालची सांगतो, मी असू दे किंवा आणि कोण असू दे, एखादं पोरग एखादं म्हणजे क्रिएटर आहे किंवा व्हिडिओ बनवतोय, रील स्टार आहे, मोठा फेमस आहे, तर मित्रांनो हे सगळं फेमस व्हायच्या अगोदर, स्टार व्हायच्या अगोदरची स्टोरी काय असते? एक पोरगा असते, एक क्रिएटर असते, पोरगी असते, कोण पण असू दे, व्हिडिओ बनवतात, थोड्या दिवसानं कन्सिस्टंट व्हिडिओ टाकून, क्वालिटी व्हिडिओ टाकून, काहीतरी नवीन डोक्यात काहीतरी असं येडं चाळ करून ह्या दोघांच्या सारखं ती पोरं किंवा ती पोरी ती क्रिएटर फेमस होत्यात, रील स्टार होत्यात, आणि नंतर काय होते, थोड्या दिवसांनी कळतं यांच्या घरात की बाबा आपलं पोरगं काहीतरी करतोय, काहीतरी येडं चाळ करू दे, काय पण करू दे, रस्त्यात पाक गठरात लोळू दे, पण आपलं पोरगं फेमस आहे इंस्टाग्रामवरती, सोशल मीडियावरती, त्याला आपण सपोर्ट केला पाहिजे. असं झालंय यांचं. आता हे बघितलंच आहे ना काय झालंय, ही पोरं त्याच्या आईला काय करतात, काय बोलतात, हे सगळं बघून आमच्यासारख्या लोकांनी लाज वाटते. ह्याच्या घरच्यांना किंवा पाहुण्या रावण्यांना कसं वाटत असेल, आईच्या गावात एवढ्या बारक्या वयात लगीन केलंय, पुरीच्या गळ्यात मंगळसूत्र नाही, आणि कसलं हे लगीन करतंय रे? मित्रांनो, हे पोरग एवढंच आहे, याच्या वयात आम्ही काय करतो आमचा मला माहित नाही, कुठं गोट्यानं खेळ, कुठं नाकाला शिंबूड काढ, आम्हाला नाकाचा शिंबूड सुद्धा निघत नव्हता, एक चड्डी आम्ही 15-15 दिवस घालायचो, शाळेत जायत नव्हतो, शाळेत पप्पा मम्मी पडापड असं ताड 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 घुमवायचं आणि मारत मारत न्यायचं. अशी आमची पहिली परिस्थिती होती जेव्हा आम्ही या पोरग्या एवढं होतो. आणि हे पोरग आता काय बायको बनवली आणि काय पाहिजे ते करेल, आता थोड्या दिवसानं पोरं सुद्धा काढेल. नमस्कार मित्रांनो, तुम्ही आला माझ्या मैत्रिणीला घेऊन चहा प्यायला. आपल्याला काय चहा प्यायला.
अरे चिमणीच्या ढोंगणासारख्या दिसतेल्या पोरा, ती नेमकी तुझी बायको आहे का तुझी मैत्रीण आहे का कोण आहे तुझी, काय नेमकं तुझं तुला समजना का? आम्हाला डोकं आता खराब व्हायला लागले. पहिल्या व्हिडिओमध्ये म्हटला तू माझी बायको आहेस, बदलू का, हे करू का, आणि आता म्हणतोय मैत्रिणीला घेऊन आलोय चहा प्यायला. अरे चहा तू पितोयस खरं, आम्हाला काहीतरी वेगळंच वाटायला लागले, काहीतरी पिऊन तिच्या आईला जावावं. हे असं बघण्यापेक्षा काय आता सांगू मित्रांनो. तुला आवडती बरं का? काय म्हणला? मला ही आवडती, मी नाही आवडत का? नाही, मला नाही आवडत तू. मंडळी, तुम्ही सांगा, ही सोबत लग्न करू ती सोबत करू? अरे बाळा पिल्या, तिच्यासोबत पण करू नकोस आणि तिच्यासोबत पण करू नकोस, तू लगीन माझ्यासोबत कर, माझ्यासोबत. अरे काय तुझं वय काय, तू करतोयस काय? जरा जरा चांगलं वाकी, जरा मोठा हो रे, जरा शाळेत जाऊन मोठा हो, वयानं मोठा हो, मग हे असलं काहीतरी कर. च्या आईला हिच्यासोबत लग्न करू का तिच्यासोबत करू? म्हणजे ह्या पोराकडे एवढ्या चॉईस आहेत, म्हणजे ही गेली की ती गेली की ती, अशी लाईन लागली या पोराकडं. आणि मित्रांनो आपण बघा अशी बिना लग्नाची काय करणार सांगा? ह्या पोरांच्याकडे बघून पहिला आम्हाला काय वाटायचं, अरे बाबा कसलं पोरगं गोड आहे, खेळतंय, गोंड गोंडच मू मू करायचो. आणि तीच पोरं आता 5वी 6वीच्या वर्गात जाऊन लग्न करते आपल्या सगळ्यांच्या पाहुण्या रावळ्यांच्या आई बाबाच्या मर्जीनं. आपलं काय खरं नाही भाऊ, आपण झालंय आपलं झालं. मित्रांनो ह्या पोरांचा असं व्हिडिओ बघितलं की नाही, असं माझ्या काळजात असं मनात काहीतरी वेगळंच होतं की बाबा आपलं झालेलं नाही आणि ह्यांच्याकडे 4-4 5-5 आहेत. काहीतरी वेगळंच म्हणजे लय दुःख होतंय मित्रांनो, डोळ्यातनं पाणी पडतंय अक्षरशः. कुणाला सांगू, ह्याला सांगू त्याला सांगू, घरातल्याशी सांगू, माझं लग्न लावून द्या, अशी परिस्थिती येते मित्रांनो. आणि हे पोरगं बघा त्या बावलीच्या वरनं डोक्यावरनं काढले, अरे बाळा ती बावली आहे ती पोरगी नाही. आणि त्यात हे पोरगं येडचाळ करायला लागले, काय नको ते करायला लागले, नको तसं व्हिडिओ करायला लागले. ह्या पोराला कुणीतरी जाऊन सांगा, ह्याला का समजत नाही की बाबा तुझं वय कमी आहे, तू केवढाच आहेस आणि तू लग्न करतोयस, बायको म्हणतोयस, हे करतोय. जाऊ दे मित्रांनो, आपण काय आपलं काय होतंय बघायला पाहिजे आपण. मित्रांनो हे सगळं बघून कधी मला कसं तरी वाटतं, वेगळं वाटतं, आपलं झालेलं नाही, हे काय करते. चपातीची बरं का संपली. कस काय? काल साडी घ्यायला कसे पैसे संपले, आज चपाती पण कशी संपली? काय मित्रांनो हे सगळं पारिवारिक माहोल, हे सगळं सांसारिक जीवन बघा या पोरांचं. अरे ती पोरगी केवढी, तू केवढा, त्या पोरगीनं जर एक रट्टा घातला तुझ्या डोक्यात तर तिथंच जाग्यावरती टर दिशी सोडशील रे. आणि ह्यो मागतोय चपाती दे ग, ती पण म्हणतीय काल मला साडी द्यायला पैसे कसं दिलं नाही, चपाती पण संपली. अरे इथं आमच्या आयुष्याची चपाती केली तुम्ही का करताय असं? तुम्ही असं प्रायव्हेट अकाउंट करा की तुमचं, कशाला लोकांना दाखवताय? आमच्यासारख्या लोकांच्या काळजात असं धडधड वाजते की नाही, ती कवतरी थांबल तुमचं हे व्हिडिओ बघून, तुमचं हे सांसारिक, तुमचं हे पारिवारिक जीवन बघून कसं तरी वेगळंच वाटायला लागले. आता जाऊ दे, तुम्ही खावा चपाती खावा, बटाटू खावा आणि काय वांगी खावा. देखा आपने लापरवाही का नतीजा. आता मित्रांनो याच्या पुढचा व्हिडिओ बघायच्या अगोदर जर तुम्ही कुठं संडासात बसला असाल तर घरात येऊन शांतपणे एका खाटवर किंवा टेबलवरती येऊन बसा. शांतपणे कुठल्या तरी अशा जाडजूड वस्तूला पकडून बसा, कारण की भूकंप येऊ शकतो, वादळ येऊ शकतं, काही होऊ शकते. हा पुढचा व्हिडिओ बघितल्यानंतर माझ्या काळजात तरी आता धडधडा लागले. 500 200 400 1000 3000च्या स्पीडनं माझं हृदय आता धडधडायला लागले, असं धाक धाक करायला लागले. तुमचं काही पण होऊ शकते. तर चला वेळ वाया न घालवता ह्यो पण व्हिडिओ बघून घेऊया. अरे काय ह्या बारक्या पोरगीचं आणि हिचं लग्न चाललंय, ही सगळीजण मोठी मोठी मंडळी बिना लग्नाची ह्यांचं लग्न लावून द्यायला लागले. ते स्वास्ती श्रीहरी शुभमंगल सावधान. काय रे बाबा काय चाललंय जगात? त्याच्या आईच्या गावात नेमका आमचा मेंदू खराब झाला आहे का ह्या लोकांचा मेंदू खराब आहे काय समजना. ह्या सगळ्या सोशल मीडियाच्या नादात, ह्या सगळ्या रील्स बनवायच्या, व्हिडिओ बनवायच्या, सिनेमॅटिक हे ते हे सगळं करायच्या नादात, व्हायरल व्हायच्या नादात ही आजकालची पिढी हे असं करतात, येडचाळ करतात. अरे काहीतरी चांगलं कर जीवनात. बाबा मी काय म्हणतो, भले यांचं काहीतरी वैयक्तिक काहीतरी असं पाहुण्या रावळ्यांचं असेल की बाबा ह्याचं त्याचं लग्न लावून देऊ, ह्या दोघांचं आपलं काहीतरी संबंध कायमच राहतील. मग तुम्ही हे व्हिडिओ शूट करून असं टाकू नको ना रील्सवरती. आम्हाला कसं वाटतंय, तुम्हाला कसं वाटतंय बघा की जरा, कसं केवढी पोरं आहेत ती. अरे त्या पोरासने अजून स्वतःच्या नाकातला शिंबूड निघत नसेल आणि ही लोक लागलेत ह्या दोघांचं लग्न लावायला. शुभ मंगल सावधान. आमचं कवा होतंय काय माहित. आता हे जे व्हिडिओ तुम्ही बघितला, ही जी साडी नेसली आहे दाढीवाला ह्यो लंबा लंबा माणूस, ह्यो नवरा आहे. आणि ते जे फेटा बिटा घातलाय, शेरवानी घातली आहे, ती नवरी आहे. म्हणजे लोकांच्या डांगीत किती मोठा किडा आहे बघा. म्हणजे शांतपणे हाय असं पारंपरिक पद्धतीने लग्न लावायचं असं काही नाही. हे आता नवऱ्याने तर साडी घातली आणि नवरीने ते शेरवानी घातली आहे. म्हणजे ह्या लोकांचं काहीतरी वेगळीच दुनिया आहे, काहीतरी वेगळंच जगात चाललंय. ह्यांचं काहीतरी वेगळंच, लोकांनी सरप्राईज द्यायच्या नादात काहीतरी हे म्हणजे
फसल्यात ही काहीतरी वेगळंच करून बसल्यात हे. तर मित्रांनो मी काय सांगतोय ते शांतपणे डोक्यात पूर्ण असं कानात नाही ह्या कानात नाही इकडे असं दाबून धरा इकडे पण दाबून धरा आधी ऐका आणि मग दाबून धरा तुम्हाला जे सांगतोय तिकडे लक्ष द्या मी सांगतोय ते ऐका कसा विषय झाला ही पोरं बारकी बारकी पोरं आपल्याला जळवतात आपलं ढुंगण जळवतात ही लग्न करतात गर्लफ्रेंड फिरवतात काय नाना तरा करतात आणि आपण किती 28 29 30 35 वयाची पोरं अजून अशीच आहे पोरगी बघतोय ही रिजेक्ट करतात ती रिजेक्ट करते त्यामुळे मी काय सांगतोय चांगली पोरगी बघा एखादी काळी पांढरी असू दे चांगली गरिबाची लग्न करा निवांत राहा ही पोरं आहेत की नाही ही बारकी बारकी हे आपल्याला आयुष्यभर अशी जळवत राहणार जोपर्यंत आपण या जगात हाय जिवंत आहे तोपर्यंत आपली जळवत राहणार त्यामुळे मी काय म्हणतोय आपले व्हिडिओ फक्त आणि फक्त कॉमेडी आणि एंटरटेनमेंटसाठी असतात बाकी कुणाला पर्सनली किंवा वैयक्तिक घेऊ नका आणि आमच्या चॅनलवरती नवीन असेल तर एक सबस्क्राईब करा